हॅलो गाईज, आता आहे नेक्स्ट डे, दुसरा दिवस आहे आज. आणि आम्ही आता चाललो आहे आवरून कोल्हापूरला दर्शनाला मंदिरात. आणि आम्ही रूम घेतली आहे, मंदिराच्या शेजारीच रूम घेतली आहे. तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. आता आम्ही रूम हे केली आहे, तर तुम्हाला सगळं डिटेल ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळं बघायला मिळेल. आम्ही रूम कशी बुक केली, ही का बुक केली, आणि आता किती वाजलेत आता बरोबर 6 वाजले. आम्ही सगळे 5 वाजता उठलोय. आणि 1 तासात फक्त सगळ्यांचे ब्रश आणि एकाची अंघोळ झाली. एक माणूस तयार होऊन बसलेला आहे. आणि आता पाऊस पडतोय. सकाळ सकाळ आमचा असं मूड ऑफ झालाय. बघू आता काय होतंय. थांबलं जायचं. चलनीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आमणार नाही आहेत ब्लॉगमध्ये. मम्मी अंघोळीला गेली, आकांक्षा इथं पसरली आहे, पप्पा तयार आहेत, पण त्यांना मी दाखवू शकत नाही आता, कारण त्यांचा आउटफिट रिव्हील होईल. तर चलो बाय बाय. तुमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थोडाच झाला असेल पण छान झालाय. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आम्ही ही ट्रिप कशी अरेंज केली आम्ही हे पण सांगतो डिटेलमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर्नी कशी होती ते पण सांगतो. आणि आम्ही काय खाल्लं ते सांगितलं का तू काल? हां. आणि आम्ही ट्रेनमध्ये आम्ही घरून डब्बा नेला होता आणि चुनमुनू होतं, त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं जास्त भूक नव्हती. तुम्ही पण तसंच करू शकता, असं भात वगैरे आणू शकता, पण ते पोळी भाजी नका आणू, असं स्नॅक्सच आणा, पुलाव, मसाले भात है ना, तशाच गोष्टी घेऊन या. आणि चुनमुनू म्हणजे आम्ही केळ्याचे वेपर्स वगैरे आणले होते, त्याच्यामुळे आमचं खूप पोट भरलं. आणि संध्याकाळी आम्हाला चौघांना पण भूक नव्हती, तर आम्ही पावभाजी खाल्ली. इथली महालक्ष्मी पावभाजी म्हणून जास्त फेमस दिसली आम्हाला, म्हणून आम्ही पावभाजी खाल्ली. गर्दी पण चांगली जास्त होती. 50ला हाफ असं होतं प्राईज. ठीक आहे, 100ला असतीच नेहमी. मग आम्ही ती 50ची हाफ मिळाली ती खाल्ली, पण त्यात पण आमचं खूप पोट भरलं. आणि आम्ही जाता जाता कुल्फी खाल्ली. कुल्फी खाऊन मग घरी आलो आणि रात्री सगळं आवरलं, कम्फी क्लॉथमध्ये आलो. आणि आम्ही चौघं पण जे झोपून गेलो मस्तपैकी, कारण ट्रेनमध्ये काय झोपायला चान्स नव्हता आम्हाला चौघांना पण. तर आम्ही आत्ता झोपून गेलो. आता पाऊस पडतोय, आता बघू काय होतंय आमची हालत. चलो ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय बघायलायस? आम्ही आलो कोल्हापूरला. तर इथली भाषा एवढी भारी, मला खूप आवडली. आम्ही काल बोलत होतो आणि सगळे असे नॉर्मल बोलतात, सगळ्यांची तोंडात तीच भाषा. हा, छान वाटतं एकदम. मला पण आवडली. दीदीला म्हणा आपण पण ट्राय करूया. काय बघायला असं काय म्हणू मी? नमस्कारला नमस्कारच म्हणत. राम राम. राम राम पाहुणं, कसं काय? आता आम्ही उठलो या आणि ना आता झोपलो या, तयार होतो या. आणि आता आमच्या 2 मेंबरची आंघोळ झालेली आहे, झाली या. आपल्याला नाही जमणार तशी भाषा, बघू त्यांच्याकडनं जरा त्यांच्या संबंधात राहायचं ना जरा थोडं, मग त्याचा टोन कळतो. आता जरा विसरले मी टोन. तर आज आहे बुधवार. आता आम्ही जाणार आहे दर्शनाला देवीच्या. काल मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आमचं झालेलं आहे दर्शन. पण आम्ही आता आउटफिट जो 2 महिन्यापूर्वी ठरवलं होतं ते घालून जाणार आहे. आणि इथं थोडी झलक दिसत असेल तर मस्त आता आम्ही प्लॅनिंग केलेला आहे आजचा. तर आम्ही ही रूम का घेतली आणि तुम्हाला रूम टूर दाखवते. आता आम्हाला पसार आहे आमच्या रूम मध्ये. इथून आले ठीक आहे. आम्ही फक्त रात्रीचं झोपण्यासाठी आम्ही फक्त हे केले. आम्ही दिवसभर तर बाहेरच फिरणार आहे, कारण की इथं आले काय आम्ही रूमवर 17 वेळा नाही, फक्त चेंज करणार बस आणि झोपणार बस, एवढेच करायचे आम्हाला. एकतर आउटफिट चांगले घालायचे होते, आम्हाला ते लांबून येऊन पॉसिबल नव्हतं. म्हणून आम्ही विचार केला की कोल्हापूरच्या देवा जे मंदिर आहे त्याच्या साईडलाच रूम घेणार आम्ही. आणि आमच्या रूम म्हणजे आहे भक्त निवास, डायरेक्ट घेतले आम्ही. भक्त निवास यात्री निवास. भक्त निवास पण इतकं चांगलं आहे, म्हणजे प्रत्येकाला आपलं अटॅच वॉशरूम वगैरे, म्हणजे प्रायव्हेट रूम, थोडक्यात प्रायव्हेट रूम सारखंच आहे. आणि फॅसिलिटी पण चांगली. आणि तसं आम्ही शोधला असतं ना असं लक्झरियस,
तर ते ना इथं सगळे बुक झालेत. ही आम्हाला एकच भेटली रूम, नाही तर सगळ्या अशा बुक झाल्या जास्त. आणि ना काही काही म्हणजे आता रिकाम आहेत पण बुक करून गेलेत. बजेटमध्ये पण ट्रिप करायची, त्याच्यामुळे आपण हा पण डिसिजन घेऊ शकता. चांगले यात्रे जवळ आहे, तुम्ही लगेच 2 मिनिटं पण लागले, इतकं जवळ आहे मंदिर. तेच आम्हाला तेच बघितलं आम्ही आता फॅसिलिटी. रात्री आम्ही जाऊ शकलो, इथं सामान ठेवून. वायफाय पण आहे आणि इथे जवळ सगळे हॉटेल वगैरे पण चालू होतात. आणि आता आम्ही काल रात्री आलो त्यामुळे अजून काही एवढं माहित नाही, पण इथं मंदिरं पण छान आहेत का नाही, छोटी छोटी मंदिरं पण आहेत. आता आज आम्ही सकाळी सगळं तुम्हाला दाखवतो. भाजी मंडई तर इथंच आहे, शेजारीच आहे. आणि आम्ही काय चौघं, त्याच्यामुळं हे आम्हाला कम्फर्टेबल आहे. हा मस्त बेड आहे इथं, चांगला 2 बेड आहेत आणि मोठे मोठे. आणि आम्ही इथे ना तयारी केली सगळी. तर चलो आता आम्ही डायरेक्ट आता आंघोळ करतो आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते. आम्ही तयार झाल्यावर मस्तपैकी सगळ्यांचे आउटफिट दाखवणार आहे. आता पाऊस थांबलाय तर आता तुम्हाला दाखवते, नंतर भेटते नंतर. बाय बाय बाय.
पप्पांचे डोळे बरे झाले आहेत त्यामुळे आम्ही देवीला डोळे वाहतोय. तर असेच डोळे छान देवीला पण आहेत असे डोळे. हा आणि असंच छान राहू दे डोळे पप्पांचे. अजिबात काय नको व्हायला पप्पांना. आता परत मस्त राहू दे. आणि आता देवी आमचं सगळं छान करणार आहे. त्याच्यावर चलो गाईज मी ब्लर दिसते. पाऊस आहे हा आता नीट आला. आणि आमचं एवढं सुंदर दर्शन झालं ना. आणि ना ते आम्हाला ना साडी घालून आहे ना असं बघत होते खूपच तिथले आतले पुजारी. गाईज आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आणि कमॉन फॅमिली या आणि मस्त आमचं दर्शन झालेलं आहे बघा. ये आणि आम्ही फायनली लुक केलेलं. येस आणि थोडंसं चिपकू झालं. आम्ही भर पावसात आम्ही साडी घालून आलेलो आहे. या ना बाबा आता पाऊस गेलेला आहे. हा ना आता देवीला थांब आपण पाऊस थांबव पाऊस थांबव म्हणत होता आम्ही. चिपकू झाले आता बघा सगळं. पण इट्स ओके छान फोटो आले. आम्हाला इथून ज्योतिबाला जायचे म्हणून आम्ही लवकर निघालो. हा आणि आम्ही मस्त पप्पाने आमच्यासाठी गजरे घेतले. दाखव कधी तिथे तुझं गजरा. आणि मग पप्पाने आमच्यासाठी गजरे घेतले होते. आणि असं मी घरी गेल्यावर सांगते तुम्हाला. आता पहिले नाश्ता करतो आता. आणि आता आम्ही निघतो इथून. काय वाटतंय छान वाटलं का तुम्हाला? उद्या पण आम्ही सकाळी दर्शन इथं आहे तोपर्यंत आम्ही 3 वेळा येऊन जाऊ. उद्या पण आम्ही संध्याकाळी पण नाही. संध्याकाळी आता वेगळं लोकेशन आहे तुम्ही नंतर बघता. तर चलो आता बाय बाय बाय. तर गाईज इथून आहे ना इथं दिसतंय तुम्हाला. इथं आहे ना देवी आहे इथं. आणि इथून पूर्ण इकडून अशी किरणं पडतात देवीच्या अंगावर. किरण असतो ते पण खूप बघण्यासारखं असतं. हा ना तो बाबा थांबला तिथं. हां तो बाबा थांबला तिथं मूर्ती. तर गाईज आम्ही आता मस्तपैकी आप्पे खाल्लेत. आम्ही थोडं खातोय. आणि कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूरची मिसळ न खाणे म्हणजे चुकीचं आहे काहीतरी. आमच्या पप्पा ना म्हणतात तुम्ही मला बसू दे का जरा चहा घेऊ. होय आमचे पप्पा म्हणतात की ना तुम्ही ना माझ्यासोबत येणं म्हणजे खूप चुकीचं आहे. सगळं ह्यांना खिशात ठेवायला लागतं. आणि आम्ही कोल्हापूरमध्ये आप्पे खूप फेमस आहे. इथं सगळीकडे आप्पेचं स्टॉल आहे. तर आम्ही आप्पे खाल्ले. तुम्हाला दाखवले सगळं करताना पण तिथं आहे. आणि आम्ही ना एकच डिश खाणार आहे आता. आप्प्याची एकच डिश खाल्ली. किती वाजले? 9 वाजलेत. एकच डिश खाल्ली. आता मिसळ खाणार आहे. एक थालीपीठ घेतले. म्हणजे सगळं आम्ही फूड एक्सप्लोअर करणार आहे मस्तपैकी. कारण की रोजचं ते पोळी भाजी आपल्याकडे पण भेटते ती. इथं नाही इथलं काहीतरी ट्राय करायचं. आणि माझा तर चिपकूचा अवतार झालाय सगळा. आणि एवढं डेंजर ना आम्ही साड्या असं वर धरून चाललेले. आणि लोकांना असं वाटतं हां आम्हाला सांगत होतं. तर असं वाटतं की सगळ्यांना की आम्ही सेलिब्रिटीज आहे. म्हणजे आम्ही मंदिरात गेलो दोघींनी. असं कोणच नव्हतं इथं. काही सगळ्यांनी ड्रेसेस घातले होते. आम्ही साडी घातली होती. तर त्यांनी ना आम्हाला आम्ही जवळजवळ ना 15-20 मिनटं मंदिरात होतो. बाकीच्यांना चला म्हणत होते ते. आम्ही हात जोडूनच उभं राहिलो होतो. तर आम्हाला ना असं म्हणलेच नाही ते चला म्हणून. आणि मला खूप छान वाटलं ते असं का नाही. आणि दीदीला आहे ना मेन म्हणजे गजरा भेटला. त्यांनी काय केलं त्या पुजाऱ्यांनी द्यायला लावला दीदीला गजरा.
आणि तिथे गजरा दिला आणि ना तिला गजरा भेटला ना, आम्ही सगळे खुश झालो दीदीला. आता यंदा कर्तव्य आहे काय बाबा त्यासाठी. आणि छान पण होणार आहे मस्त. तिला प्रसाद भेटला. आम्ही आलेलो आहोत रूमवर. तर आता नाश्ता करून आलो. आप्पे आणि थालीपीठ खाल्ले. मला काय आवडले नाही जास्त, पण रिव्ह्यू देतो आम्ही. पण नंतर पुढे ना छान वास येत होता. पण आता काय करणार, आम्हाला मिसळ खायची आणि मला आता भूक लागली आता. तर मस्तपैकी चहा पण पिऊन आलो कप भरून. आणि इथं गोंदावले महाराजांचं मंदिर पण आहे, पादुका आहेत ना, तर तिथं ते पण दाखवले तुम्हाला. ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असं. हा पण बंद झाला आता, पूजा करून गेले. आणि आम्ही भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. कोल्हापुरी साज घेतलेला आहे. बघू कसं वाटतं घालून. चप्पल राहिली राव. चप्पल घ्यायची अजून आम्हाला, संध्याकाळी शॉपिंग करायला जायचे चप्पल वगैरे. पप्पा आम्हाला घेऊन देणार. आणि बांगड्यांचं दुकान मी फोटो ऍड करते इथं. एवढं सुंदर झालेत ना फोटो. मला बांगड्यांचं दुकान त्या काकांचं खूप आवडलं, चाचांचं. मम्मीने 3 प्रकारच्या बांगड्या घेतल्या, कारण की तिकडून परत नकोच घ्यायला मग. आणि बांगड्या तर त्यांना लागतात सारख्या. आणि कोल्हापुरी साज 1 नंबर आहे, दाखवते मी तुम्हाला घालून. थांब मम्मी. तर एवढं सुंदर वाटतं कोल्हापुरी साज. यार हा मला सकाळी भेटला असता तर मी सकाळी घातला असता. का नाही मम्मा? बाबा कसं वाटतंय? मस्त वाटते ना? काय म्हणता तुम्ही? हा ना, छान वाटतंय ना? काय म्हणायचं तुम्हाला माझ्याकडे बघून? ओ माय गॉड. अहो ते मला काल काय म्हणले माहिती का? नारायणी म्हणले. तर मला ते काल नारायणी म्हणले. आणि दीदीला आज प्रसाद भेटला. लकी लकी ब्लेस. खरंच आम्ही खूप थँक्यू देवीला म्हणतो की आम्हाला इथपर्यंत तिने आज आणलं आणि दर्शन घडून दिलं छान. ते पण अर्धा तास मंदिरात थांबून, गर्दी असताना पण. खरंच छान आहे, ग्रेटफुल. काय म्हणणे? आता आम्ही तुम्हाला नंतर दाखवते. आता